समिती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना नेमकं काय आश्वासन देणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कारण आता समिती आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे। पाहतो आपण हे व्हिज्युअल जे आहेत त्यामध्ये जरांगे पाटील यांच्याकडे शिंदे समितीचे सदस्य जे आहेत ते पोहोचलेले आहेत। शिंदे समितीचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे नेमका नवा प्रस्ताव काय असणार आहे आणि हा प्रस्ताव घेतल्यानंतर मराठा आंदोलक असतील मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होणार का, आंदोलन स्थगितीची जी आहे ती घोषणा करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र एकूण जर पाहिलं आपण या ठिकाणी शिंदे समिती आता नेमकं काय चर्चा करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे समिती जी आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि नेमकी जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांच्या आणखी काय मागण्या आहेत याच्यावरती जी आहे ती उपसमिती चर्चा करणार आहे। खरं तर आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा विषय सोडवण्यासाठी आता सरकारकडनं पावलं उचलली जातात। याच्या आधी सुद्धा आंतरवली सराटे असेल किंवा इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनाला शिंदे समिती जी आहे ती सामोरं गेलेली होती आणि आता पुन्हा एकदा आझाद मैदानामध्ये शिंदे समिती जी आहे ती आलेली आहे आणि कुठेतरी यावरती तोडगा काढण्यासाठी नेमका काय प्रस्ताव जो आहे तो घेऊन येतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। चर्चेला पाहतोय आपण सुरुवात झालेली आहे। विशेषतः आपण पाहतोय राजकीय नेत्यांऐवजी थेट शिंदे समितीला जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे समिती नवीन काही प्रस्ताव देणार का, राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले माहितीचा कसा अंतर्भाव याचा अभ्यास करण्यासाठी कार्यपद्धती कशी असावी व निजामकालीन महसुली कायदे महसुली अभिलेख तपासण्यासाठी काम ज्या नदीची संख्या तिथे आहे त्या संख्येचे महसुली निजामाकडे कोणते दस्तावेज उपलब्ध आहेत आणि ते करून गॅझेटियर आपल्या आतापर्यंत मराठवाड्याच्या संदर्भामध्ये 2,43,000 आपल्याला नोंदी मिळालेल्या आहेत। 47,000 दाखले आपण दिले 2,39,000 आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 58 लाख नोंदी मिळाल्या आणि 10,35,469 दाखले हे 2023 पासून ऑगस्ट 2025 दाखल करण्यात आले। मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे पेंडिंग म्हणजे प्रलंबित अर्ज फक्त 222 आहे आणि जेवढे अर्ज आपल्याकडे आले होते ते अर्ज जेवढे आले होते जात प्रमाणपत्र प्राप्त प्रमाणपत्राची अर्जसंख्या होती 2,39,000 त्यातले 2,39,021 एवढी सर्टिफिकेट्स आपण ऑलरेडी दिली आणि आता पेंडिंग फक्त आपल्याकडे 222 आहे। म्हणजे सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थितपणे चालू आहे आणि नामनोंदीत संख्या फक्त जी आहे ती 428 याचं कारण सबळ पुरावा नसल्यामुळे आताच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या तत्त्वता मान्यतेनुसार की गॅझेटियर्स आपण लागू करणार पण ते लागू कुठल्या संदर्भात आणि कशी करायची त्याची तत्वप्रणाली किंवा अभ्यास करण्यासाठी कोणती योजना कसा डॉक्युमेंट असतो। कारण आज नुसता आपण ॲड केलं आणि लोकांना सर्टिफिकेट मिळालं नाही तर परत तो प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे। म्हणून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची जी प्रक्रिया आहे जसं नोटिफिकेशन काढणं त्याच्यावरनं राष्ट्रपती मागणं आणि मग त्याला फायनल करून कायद्यामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया लागणार आहे त्याला कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी दुसरी गोष्ट अशी की असं आढळलं की हे वंशावळी
खाली हवामानला काय असं नाही करायचं त्या सगळ्यांना पायऱ्यावर वाटेल पायऱ्याच्या खाली चला अंशाळी जुळवण्याच्या खूप अडचणी येतात आणि अंशाळी समिती काम करत नाही. परत कार्यकर्त्यांनी काम करण्यासाठी हे सगळं केलेले आहे. हैदराबाद समुद्रामध्ये लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया लागणार आहे नोटिफिकेशन इश्यू करणं त्यासाठी काही कालावधी कायदा बनवायचा असला तर कमी कालावधी करू एक याला म्हणतो बाकी त्याला तुम्ही जर म्हणून गेला तुम्ही न्यायाधिकार तुम्ही आमचे होतं तुमच्या शब्दात अपमान नाही करायचं म्हणून मी म्हणजे बाकीचं आमची ना तुम्ही म्हणलं 2-2 महिने बाकी सांगायला लागतं पण याच्यात मी एक दिवस आलो कारण हे 13 महिन्याला अभ्यासाला घेतलं ते तर मान्य होईल तुम्हाला 13 महिन्याला अभ्यास समजा याचे डायरेक्ट अंमलबजावणी करणं तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे खाली 6 महिन्याला त्याला बघू लागतं महसूल आलेली तपासणीसाठी म्हणजे ते तुम्ही करा सुरू करा लगेच समजा संभाजीनगर बीड जिल्हाधिकारी त्यांचं जे काय काही तत्वानुसार मराठवाड्यातला मराठा तरी दिल्ली त्यासाठी आपण केला आहे. शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून. राजू, या चर्चेमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? अगदी आपण पाहतोय की स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत ते चर्चा करतात आणि त्यांच्या हातामध्ये आपण काही कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. या कागदपत्रांमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती डॉक्युमेंट जे आहेत ते दाखले जे आहेत ते मराठा समाजाला दिलेले आहेत त्याचा तपशील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे मागच्या आंदोलनामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये काय नेमकी सरकारने भूमिका घेतलेली होती, किती गुन्हे जे आहेत ते मागे घेतले, ज्यांचा मृत्यू झालेला होता त्यांना प्रत्येकी 10 लाख मंजूर केलेले होते त्या किती केलेले आहेत, आतापर्यंत राज्य सरकारने मराठा आंदोलन असेल किंवा मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे याची संपूर्णपणे यादी जी आहेत
शिंदे समिती वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे पाटलांना ते समजून सांगताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं आपण तर जवळपास 7 ते 8 मिनिटापासून संपूर्णपणे हे पेपर जे आहेत ते वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष मला जे काही तुमच्या त्यांना अर्ज करावा. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत काय काय नेमकं केलेलं आहे तर सगळा ड्राफ्ट जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतोय की यामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील तात्काळ शासकीय नोकरी व 10 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशा प्रकारचा सुद्धा जो मुद्दा होता त्यापैकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की सरकारने आतापर्यंत बलिदान दिलेल्या 158 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाप्रमाणे 15 कोटी 80 जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात. कायद्यास अभिप्रेत असलेली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो. कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्राय नाही. मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबीच डिक्लेअर करता येणार नाही, व्यक्तीला देता येईल, प्रत्येक व्यक्तीला देते आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेटचा वापर करून त्या नोंदी रेकॉर्डर आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. नाही मग त्यांनी आपल्याला केलं ठीक आहे, आपल्याला तर समज देते एक केलं देते समाजाला सरसकट देता येते. बरोबर. यांच्या जाती कसं काय घातलं? पोट जाती उपजाती समजा पहिले सदुसष्टला समजा 180 जाती होत्या, आता 350-400 कसं काय झालं? तो त्या जाती त्यांनी घातलेल्या आहेत ते मागासवर्गीय आयोगाचा जो स्थापन झालेला आहे त्यांना ती जात घालायची असेल तर त्यांना अहवाल करून आणि तो अहवाल स्वीकारावा लागेल. मग मराठीला नाही घालता येत. मग ते आता मागासवर्गीय आयोगाने हे काम करायला हे जे काम जे आहे एखादी जात ओबीसी म्हणून डिक्लेअर करायची असेल तर शिंदे कमिटी नाही करू शकत. माझं काम माझी कार्यकक्षा पण नाही आहे, त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. मग त्या कायद्याप्रमाणे सर्वेक्षण करणं आणि मग संपूर्ण मराठा तुम्ही ओबीसीमध्ये डिक्लेअर करा ती प्रक्रिया अवलंबली. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढ्या जर नोंदी मिळत असतील आणि एवढ्या जर पुरावे असतील तर मराठा ही कास्ट ओबीसीमध्ये इन्क्लूड नाही. तर मी त्यांना असं सांगितलं असं हे जी प्रक्रिया राबवायची असेल ना, पण मी का म्हणतो हे पण महत्वाचं. हो, मी असं म्हणतो बा या जातीचे पोरा येत नाहीत म्हणून घ्या. आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसी, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा, आता अर्धा मानव लागेल यांनी शोधल्यामुळे हे सगळं हेच आहे, यांच्यामुळे झालं हे सगळं. आणि हे आपला कोकण पठार भाग ते पण आहे आणि खानदेश विदर्भ आहे. आम्ही राहिलो फक्त. आमचं म्हणणं आहे की बाबा असं मोगम करू नका ना, आमची अर्धी जात आहे आरक्षणातून अर्धी नाही असं कसं होतं? त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुणबी नोंदी आहेत तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाल्या, हे तर मान्य आहे का? मान्य आहे, आपला रेकॉर्डच आहे. एक बी कमी नाही त्याच्यात. नाही, मला गिरीश महाजन साहेबांनी एकदा सांगितलं आंदोलन सुरू झाले 2 महिने, आज त्याला 2 वर्ष झाले आमचं. तर त्यावेळेस त्या माझी मागणी ते मराठा, तर त्यांनी सांगितलं मराठा आणि कोणी येत याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. पटलं आम्हाला, मग आधार हे पाहिजे तुम्हाला. आता 58 लाख आधार आहे,
मराठा आणि कुणबी येते. या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण? आधारच पाहिजे ना. मी पुढे सरसकट म्हणतो मराठा आणि कुणबी येते कायदा पारित करा. 2004ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच आहे. त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून. तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख म्हणजे आधार आहे. ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला नाही घ्यायचे घेणार. मराठा कुणबी एक जी आर काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही. आणि मला किमान 2 तरी गॅजेट पाहिजे आत्ता. ते बी डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय ते मी हटवू शकत. याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला जर याच्यात वेळ लागत असेल, मराठी मोठ्या मनाने देऊ दे, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. मग इथं मेलो तरी हरकत. तुझी अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट त्या दोन्हीची. पण हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी काय काय नेम करायचं? कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा, मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, नाही काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढ्या नोंदीचा आधार आहे. नाही तुमचं सातारा संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. पण त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. मग काढा त्याशिवाय ना. नियम होत नाही ना. त्यात मग काढा ना. कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत. नोंदी असून ते लागतो म्हणल्यावर तो मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने. कम नाही अंमलबजावणी सगळे केली. तर आता पण तो मी नंतर मुद्द्यावर येतोच आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमधून समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 पुरावे ऍड केले ना आपण. हं? 23 पुरावे आपण ऍड केले मागे. 58 लाख आपल्याला मिळाले. हो. बरोबर. तसं आपण याच्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल? गावनी आहे लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेले कुठं कुणबी. आपण पासपोर्ट घ्यायला असतं ना. समजा आता गॅजेटियर मध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहित असेल तुम्हाला, संभाजीनगर